भाऊबीज सणाच्या निमित्तानं आज नाशिकमधील एसटी बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या गर्दीवरून प्रवाशांचा एसटी महामंडळाच्या लालपरीवरच विश्वास असल्याचं दिसून येतंय। मात्र बस स्थानकाच्या आवारातील खासगी वाहतूकदारांच्या एजंटचा सुळसुळाट रोखण्यामध्ये एसटी महामंडळ कमी पडत असल्याचंही दृश्य दिसतंय। आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। प्रवासाची अनेक साधनं उपलब्ध असली तरी एसटी महामंडळाचा विश्वास प्रवाशांचा कायम आहे। भाऊबीज आहे आणि या भाऊबीजेनिमित्त गावाला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि आपण बघतोय की रांगा लावून प्रवासी बसमध्ये बसत आहेत। लालपरीचा ते प्राधान्य देत आहेत। भाऊबीजेनिमित्त आपल्या भाऊरायाला ओवाळण्यासाठी लाडक्या बहिणी ह्या आपल्या गावाकडे जात आहेत आणि ती लगबग आपण बघतोय की बसमध्ये जागा मिळवण्यासाठी आणि आपलं साहित्य ठेवण्यासाठी देखील चढाओढ बघायला मिळते आहे। एसटी महामंडळाच्या माध्यमातून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। काही मार्गावर जिथे गर्दी आहे सकाळपासूनच ज्या मार्गावर गर्दी जाणवत आहे त्या ठिकाणी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण एकूणच जे एजंट आहे, खासगी वाहतूक करणारे जे एजंट आहेत त्यांच्यापासून आपल्या प्रवाशांना दूर करणं, परावृत्त करणं आणि एसटी महामंडळाचा सुखकर प्रवास हा आपल्या प्रवाशांना घडवून आणणं, यामध्ये कुठेतरी एसटी महामंडळाचे कर्मचारी कमी पडतात की काय असा प्रश्न निर्माण होतो। कारण या भागामध्ये अनेक ठिकाणी खासगी ट्रॅव्हलर्सच्या एजंटचा सुळसुळाट देखील बघायला मिळतोय। मात्र राज्य सरकारने महिलांसाठी जी विशेष सवलत दिलेली आहे त्या सवलतीचा फायदा घेताना लाडक्या बहिणी दिसून येत आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर या बातमीसोबतच